हाय फ्रेंड्स, मी गौरी भालेकर. तर तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बाहीला जोड कसा द्यायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर अशा पद्धतीमध्ये आपल्या या ब्लाऊज पीसच्या बाहीला व्यवस्थित असा जोड द्यायचा आहे. तर तो जोड आपल्याला चारही बाजूने द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण तो जोड कसा द्यायचा ते एकदम सविस्तर पाहणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मी मागच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊजला गोट कसा करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही तो पण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला गोट कसा करायचा ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये समजेल. तर अशा पद्धतीमध्ये मी या ब्लाऊजला पण गोट तयार करून घेतला आहे आणि हे 42 साईजचं माप आहे. तर मी याचा सुद्धा प्रिन्स कटचा ब्लाऊज हा तयार केला आहे आणि स्लीव्ज बसवायचे बाकी आहे. तर त्याला आपल्याला स्लीव्जला जॉईंट द्यायचा आहे. तर तो जॉईंट एकदम सोप्या पद्धतीमध्ये द्यायचा आहे. तर मी तुम्हाला तो कसा द्यायचा तो सांगणार आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असं ब्लाऊज पीसचं कापड घेतलं आहे. तर अशा पद्धतीने आपण जॉईंट देण्यासाठी राहिलेलं जे कापड आहे त्याचाच आपण जोड देत असतो. तर अशा पद्धतीमध्ये आपण या ब्लाऊज पीसमधून जे उरलेलं कापड आहे ते कापड आपण व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीने त्या कापडाचा जो सरळ भाग आहे तो आपण वरच्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि जो उलटा भाग आहे तो भाग हा आतल्या बाजूने आहे. तर अशा पद्धतीने आपण जोड देण्यासाठी या ब्लाऊज पीसमधलं राहिलेलं जे कापड आहे ते व्यवस्थित असं कट करून घेणार आहे. तर आपण ते कापड थोडं जास्तीचं कट करून घेणार आहे. त्यानंतर आपण ते ब्लाऊज पीसच्या बाहीला व्यवस्थित असं जोडून घेणार आहे. नंतर जे एक्स्ट्रा कापड आहे ते आपण व्यवस्थित असं कट करून टाकणार आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ब्लाऊज पीसमधून व्यवस्थित असं चार पट्ट्या ह्या कट करून घेतल्या आहेत. तर त्या आपण व्यवस्थित अशा त्या ब्लाऊज पीसच्या बाहीला व्यवस्थित अशा जॉईंट करून घेणार आहे. तर अशा पद्धतीमध्ये आपली ब्लाऊज पीसची बाही ही ज्या बाजूने सरळ आहे तर त्या बाजूने आपण व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहोत आणि नंतर आपण त्यावरती त्या पट्ट्या जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण जो ब्लाऊज पीसचा सरळ भाग आहे त्यावरती पण ती पट्टी आपण व्यवस्थित अशी सरळ ठेवून घेणार आहोत आणि मग आपण त्यावरती टीप मारून घेणार आहे. म्हणजे आपण जी पट्टी जोडली आहे ती व्यवस्थित अशी एका बाजूने सरळ येईल आणि उलटी बाजू ही उलट्याच बाजूने दिसेल. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती व्यवस्थित अशी 1/2 इंचावरती टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी तेथे 1/2 इंचावरती टीप मारून घेतली आहे. नंतर त्यावरती परत आपण एक दाब टीप मारून घेणार आहोत. म्हणजे आपण जो जोड दिला आहे तो उसवला जाणार नाही आणि एकदम पॅक होईल. तर अशा पद्धतीने आपण दुसऱ्या पण बाजूला व्यवस्थित असा जोड देऊन घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण हा जोड पण 1/2 इंचावरती व्यवस्थित अशी टीप मारून घेतली आहे आणि त्यावरती पण आपण परत एक दाब टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या एका बाहीला व्यवस्थित असा जोड देऊन झाला आहे. तर आपण दुसऱ्या बाहीला पण व्यवस्थित असा जोड देऊन घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण दुसरा पण जोड हा व्यवस्थित असा सरळ भागावरती ठेवून व्यवस्थित अशी 1/2 इंचावरती टीप मारून घेणार आहे. शक्यतो मोठ्या साईजच्या मापासाठी आपल्याला हा जोड द्यावाच लागतो. जर आपण जोड दिला नाही तर आपली फिटिंग ही व्यवस्थित येत नाही. तर अशा पद्धतीने आपण ब्लाऊज पीसच्या बाहीचा जो काठ आहे तिथे आपण व्यवस्थित असा जोड देऊन घेणार आहोत. कधी कधी ब्लाऊज पीसचे काठ हे कमी साईजचे येत असतात, तर त्यावेळेस पण आपल्याला व्यवस्थित असा जोड देऊन घ्यावा लागतो आणि मगच आपली बाही ही जॉईंट करावी लागते. तर अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित असा त्यावरती जोड देऊन घेतला आहे आणि मी परत त्यावरती दाब टीप मारून घेतली आहे. दाब टीप मारून घेतली की आपला जोड पण एकदम फिनिशिंगमध्ये दिसतो.
तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित असा बाहीला जोड देऊन घेतला आहे. त्यानंतर मी बाही पण व्यवस्थित अशी कट करून घेतली आहे. तर बाही ही कशी कट करायची तो पण मी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तो पण तुम्ही व्हिडिओ नक्की पहा, म्हणजे आपल्या बाहीला कुठेही घोळ किंवा चुन्या येत नाही. बाही ही कशा पद्धतीने कट करायची, मोठ्या साईजसाठी बाही कशी पद्धतीने कट करायची ते पण मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही ही कट करून घेतली आहे. तर बाहीचा जो मागचा पार्ट आहे तिथे मी बी म्हणजेच बॅक साईडचा पार्ट आहे आणि जिथे आपला फ्रंट बाजूचा पार्ट आहे तिथे मी एफ असं लिहून घेतलं आहे. त्यामुळे आपल्या बाहीला जोडताना एकदम आपल्याला सोपी पडते. तर अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित असं ब्लाऊज पीसच्या बाहीचं कापड हे व्यवस्थित असं वरच्या बाजूने ठेवून घेतलं आहे. जो सरळ भाग आहे तो वरच्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि नंतर त्यावरती मी जे अस्तरचं कट केलेलं बाहीचं कापड आहे ते मी त्यावरती ठेवून घेणार आहे. तर अशा पद्धतीने मी इथे व्यवस्थित असं कापड ठेवून घेतलं आहे. तर अशा पद्धतीने मी या बाहीवर एफ लिहून घेतला आहे, म्हणजेच तो आपला पुढचा पार्ट आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे बाही जोडताना दोन्ही बाजू ही विरुद्ध दिशेने जोडत असतो. म्हणजेच आपल्या या बाहीचा सेंटर आहे तर त्या सेंटरपासून अलीकडे आपला फ्रंट बाजू आहे आणि त्या सेंटरच्या दुसऱ्या बाहीचा पलीकडे आपला फ्रंट बाजू आहे. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती त्या कट केलेल्या दोन्ही अस्तरच्या बाह्या ह्या ब्लाऊज पीसच्या बाहीवरती ठेवून घेतल्या आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. ही टीप मारताना आपण अर्ध्या इंचावरती टीप मारून घेणार आहे. आपण बाही कट करताना जितकी एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे त्या मार्जिनवरच आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेतली आहे. तर आपण बाही तर अशा पद्धतीने आपण त्यावरती परत एक व्यवस्थित अशी दाब टीप मारून घेणार आहे. तर दाब टीप मारून घेतली की आपली बाही पण व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये तयार होत असते. तर अशा पद्धतीने मी त्यावरती व्यवस्थित अशी दाब टीप मारून घेतली आहे. तर दाब टीप मारून घेतल्यानंतर मी त्यावरती अस्तरचं जी बाही आहे ती व्यवस्थित अशी प्रेस करून घेणार आहे आणि त्यावरती मी परत एक फिनिशिंगमध्ये टीप मारून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपली बाही ही व्यवस्थित अशी तयार होत असते. तर अशा पद्धतीने आपण त्यावरती पूर्ण बाही ही व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहे. तर आपण वरच्या बाजूने पण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपली एका बाजूची बाही ही फिनिशिंगमध्ये व्यवस्थित अशी जॉईंट करून आणि पूर्णपणे पॅक झाली आहे. तर आपण दुसऱ्या बाजूची बाही पण व्यवस्थित अशी जोडून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण जे ब्लाऊज पीसची बाहीचं जे कापड आहे ते सरळ भाग आहे तो आपण व्यवस्थित असा वरच्या बाजूने ठेवून घेतला आहे आणि नंतर त्यावरती आपण जे अस्तरचं बाही आहे ती आपण त्यावरती व्यवस्थित अशी ठेवून घेणार आहे आणि आपण त्यावरती जी एक्स्ट्रा मार्जिन मिळवली होती त्यावरती आपण व्यवस्थित अशी टीप मारून घेणार आहोत. तर मी या ठिकाणी 1 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवली आहे, म्हणजे आपलं खालच्या बाजूने पण अर्धा इंच मार्जिनवरती आपण टीप मारून घेणार आहोत आणि आपण शोल्डरपाशी जोडताना पण व्यवस्थित अर्ध्या इंचावरती टीप मारून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपलं 1 इंच जे एक्स्ट्रा मार्जिन घेतलं होतं ते मार्जिन आपलं दोन्ही बाजूनी व्यवस्थित असं गुंतल्या जाईल आणि आपली जेवढी बाही आहे ती बाही आपली व्यवस्थित अशी तयार होईल. तर अशा पद्धतीने मी त्यावरती परत एक दाब टीप मारून घेतली आहे. तर अशा पद्धतीने दाब टीप मारून घेतली की
ते कापड व्यवस्थित असं आपण हाताने प्रेस करून घेणार आहोत आणि नंतर त्यावरती आपण परत एक व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टीप मारून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण टीप मारून घेतली की आपली बाई ही एकदम व्यवस्थित तयार होत असते। तर ही बाईला जोड देण्याची एकदम सोपी पद्धत आहे। तर अशा पद्धतीने मी या व्हिडिओमध्ये एकदम सविस्तर पद्धतीने बाईला जोड कसा द्यायचा हे सांगितलेलं आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघितला असेल तर तुम्हाला नक्की समजेल। तर अशा पद्धतीने आपण व्यवस्थित अशी बाई ही पूर्णपणे सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशी टीप मारून घेतली आहे। त्यानंतर मी ती अस्तर लेवल प्रमाणे व्यवस्थित अशी कट करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी बाई ही जे ब्लाउज पीसचं जे एक्स्ट्रा कापड आहे ते अस्तर लेवल प्रमाणे कट करून घेतलं आहे। तर त्यानंतर आपण ही बाई ब्लाउज पीसवर जोडून घेणार आहोत। त्यानंतर आपण ही बाई जे आपण ब्लाउज शिवलं होतं त्यावरती व्यवस्थित अशी ह्या बाह्या आपण जोडून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपण सेंटरवरती खडूने व्यवस्थित अशी टिक मार्क करून घेतली आहे आणि त्या टिक मार्कवरती आपण छोटे छोटे कट देऊन घेणार आहोत। हे कट दिले की आपल्याला बाही जोडायला एकदम सोपी पडते। तर अशा पद्धतीने आपण बाई ही कट करत असतो आणि बाईला व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये जोड देऊन घेत असतो। त्यानंतर आपण बाई